शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावामध्ये असलेले एक पुरातन आणि हेमाडपंथी असे एक मंदिर दाखवणार आहे. हे मंदिर असे म्हणतात की एका रात्रीमध्ये बांधले गेले आहे. म्हणजेच या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे कारागीर किंवा मजूर लोक नव्हते. तर हे मंदिर खूप हजार वर्षापूर्वीचे आहे. या मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या दगडांचा वापर केलेला आहे. हे मंदिर अतिशय पुरातनकालीन आहे व असे म्हणतात की हे मंदिर एका रात्री राक्षसांनी बांधलेले आहे. हे महादेव तुम्ही पाहू शकता. हे जे महादेव तुम्हाला दिसत आहे ना, तर हा महादेव आहे खाली, म्हणजे या महादेवाच्या खाली बारव आहे. त्या बारवाचे पाणी श्रावण महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो, ते पावसाचे पाणी त्या बारवामध्ये जमा झाल्यानंतर ते पाणी महादेवाच्या मंदिरामध्ये येते आणि हा महादेव 3-4 महिने, म्हणजेच आमच्या मंदिरामधील महादेव 3-4 महिने हा पूर्ण पाण्यात असतो. आता देखील तुम्ही पाहू शकता की पाण्याची पातळी ही कितीपर्यंत आहे. तर हे मंदिर अतिशय खोल आहे. या मंदिराला 4 ते 5 पायऱ्या आहेत मध्ये उतरण्यासाठी व खाली महादेवाची मूर्ती आहे. महादेवाची पिंड ही 3 ते 4 महिने पाण्यामध्ये असते. तर अशा प्रकारचं हे अतिशय गुप्त आणि एकांतात असलेलं महादेवाचं मंदिर आहे. ह्या महादेवाच्या मंदिराचं रहस्य आतापर्यंत कोणालाही माहीत नाही की हे महादेवाचे मंदिर कोणी बांधले व कधी बांधले. हे खूप खूप हजारो वर्षापूर्वींचे मंदिर आहे. तर या मंदिराचे रहस्य काय आहे, काय नाही, ते कोणालाच माहिती नाही आमच्या गावामध्ये. आमचे गाव म्हणजेच गावाचे नाव आहे बालानगर. संभाजीनगरपासून 50 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि या गावामध्ये हेमाडपंथी महादेवाचे एक पुरातनकाली मंदिर आहे, जेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवले. तर महादेवांची कृपा ही सर्वांवरच राहो. तुमच्या भेटीसाठी मी या व्हिडिओचा लॉंग व्हिडिओ देखील लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यं.